एकदा एका घनदाट जंगलात एक पराक्रमी सिंह राहत होता। तो जंगलातील इतर प्राण्यांना भीती दाखवून रोज एक प्राणी आपले जेवण म्हणून मागत असे। सारे प्राणी घाबरून दररोज एक प्राणी त्याला जेवण म्हणून पाठवत असत। एका दिवशी सर्व प्राण्यांनी ठरवले की आज ससा सिंहाला जेवण म्हणून जाईल। पण हा ससा हुशार होता। त्याने सिंहाला धडा शिकवायचे ठरवले। ससा मार्गात एका मोठ्या विहिरीपाशी थांबला। तो मुद्दाम उशीर करून सिंहाच्या गुहेजवळ गेला। सिंह उपाशी असल्यामुळे खूप चिडलेला होता। त्याने मोठ्या रागाने विचारले, इतका उशीर का झाला? सशाने नम्रतेने उत्तर दिले, महाराज, मी लवकरच निघालो होतो, पण वाटेत दुसरा एक मोठा आणि शक्तिशाली सिंह भेटला। त्याने मला अडवले आणि सांगितले की तोच या जंगलाचा खरा राजा आहे। हे ऐकताच सिंहाच्या अहंकाराला मोठा धक्का बसला। तो संतापला आणि ओरडला, कोण आहे तो दुसरा सिंह? मला लगेच त्याच्याकडे घेऊन चल। ससा लगेचच सिंहाला त्या विहिरीपाशी घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज, तो सिंह आत आहे। तुम्ही खाली पहा, तुम्हाला तो दिसेल। सिंहाने आत डोकावून पाहिले, त्याला विहिरीतील पाण्यात आपलेच प्रतिबिंब दिसले। त्याला वाटले की खरोखरच दुसरा सिंह त्याला आव्हान देत आहे। रागाच्या भरात तो त्या सिंहावर झेपावला आणि थेट विहिरीत पडला। अशा प्रकारे हुशार सशाने आपले जंगल वाचवले। सारे प्राणी आनंदित झाले आणि सशाचे कौतुक केले। या कथेतून आपण काय शिकलो की बुद्धी आणि युक्तीने बलाढ्य शत्रूलाही पराभूत करता येते।